श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा आहे. महिन्याचं राशीफळ आपण नक्की समजून घेत असतो. देशात विदेशामध्ये आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत, जे आपल्या चॅनलला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आहेत, त्या सगळ्यांना नक्कीच मी मनापासून धन्यवाद मानते. आपण ह्या चॅनलला भरभरून प्रेम प्रतिसाद देताय, त्यामुळे नक्कीच माझं मनोबल वाढतं. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्यामुळे नक्कीच मला नवीन नवीन व्हिडिओज करून देण्यासाठी किंवा करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. प्रथम स्थानापासून माहिती सुरुवात करूयात. प्रथम स्थान काय सांगतं? तुमचं व्यक्तिमत्व, तुमची रोजची दिनचर्या आणि काम करण्याची पद्धत. या महिन्यामध्ये तुम्हाला सावधानतेचा इशारा देण्यात येतोय, तो म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये. कुठलंही काम करताना घाई होऊ शकते, घाईने निर्णय चुकू शकतात आणि एखाद्या निर्णयाचा पश्चाताप होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे पहिल्या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारची घाई न करता संयमाने आणि योग्य पद्धतीने निर्णय आपण घेतोय का याच्यावर विचार करणं तितकंच उपयुक्त ठरेल. संपूर्ण महिना व्यवहारिकतेच्या दृष्टीने किंवा कामाच्या दृष्टीने श्रमिक आणि उत्तम प्रकारे साथ देणारा असाच असणार आहे, परंतु काही व्यवहारामध्ये फसवणूक सुद्धा निश्चित दिसून येते. पत्रिकेतील धनस्थान कुटुंबाचं सुख दर्शवतं. या ठिकाणी वृश्चिक रास येते आणि मंगळांचं गोचर हे 18 सप्टेंबर नंतर कर्क राशीतनं होणार आहे. मंगळांचं कर्क राशीतलं गोचर म्हणजेच निचस्थ गोचर हे तुमच्यासाठी असमाधानीपणा किंवा तापटपणा प्राप्त करून देण्यासाठी विशेष ठरणार आहे. म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. गुरूंच्या सोबत, गुरूंच्या सानिध्यात कुठलाही पापग्रह जरी आला तरी पण तो मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत नाही असं म्हटलं जातं. परंतु विशेष सांगायचं झाल्यास कर्क राशीमध्ये जेव्हा मंगळ येतो त्यावेळेस तुमच्यामध्ये चंचल स्वभाव बनणं हे महत्वाचं ठरतं. म्हणून यासाठी तुम्हाला काळजी घेण्यास सांगितलं आहे. कीर्ती, प्रसिद्धी आणि पराक्रम या सगळ्या दृष्टीने विचार केला तर तृतीय स्थानाचा उल्लेख प्रामुख्याने होतो. तुमच्या वाणीवरचं प्रभुत्व किंवा योग्य पद्धतीने घेतले गेलेले निर्णय या सगळ्यांचा या ठिकाणी पडसाद दिसून येतो. या ठिकाणी उल्लेख प्रामुख्याने मी करेल. या ठिकाणी कर्क रास येते आणि गुरूंची उपस्थिती या ठिकाणी आहे. म्हणून गुरु तुम्हाला नक्कीच ज्ञान प्राप्त करून देतील. तुमच्यामध्ये एक संयम किंवा निष्ठा प्राप्त करून देण्यासाठी मदत करतील आणि त्या अनुषंगाने तुमची कामे उत्तम गतीने होत राहतील. पत्रिकेतील तिसरं घर प्रवासाचं पण आहे. छोट्याखानी प्रवासाचे योग वारंवार येणं आणि त्या प्रवासातनं तुमच्या कामामध्ये गती वाढणं किंवा कामाला चलन तयार करणं असे चांगले फळ मिळू शकते. त्यामुळे जो व्यापारी वर्ग आहे, ज्यांचं सतत पर्यटन असतं, फिरून त्यांना कामे मिळवावी लागतात, अशा वर्गांसाठी हा संपूर्ण महिना विशेष उत्तम असणार आहे. या महिन्यामध्ये ग्राफिक, इंटरनेट, AI सॉफ्टवेअर या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या वर्गाला नक्कीच संधी प्राप्त करतील ते गुरु. गुरूंच्या कृपेने कर्क राशीतले या ठिकाणी गुरूंची उपस्थिती असल्यामुळे तुम्हाला संयम, निष्ठा आणि शांततेमध्ये चांगलं काम करून देण्याची एक उत्तम स्थिती गुरूंच्या कृपेने प्राप्त होतीये. पत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात. वास्तुवाहन खरेदी करायची असेल तर या ठिकाणी असणारी रवींची उपस्थिती विशेष असेल. या दरम्यान पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्ही वास्तू खरेदी करू शकता, बुक करू शकता. नवीन वास्तू घ्यायची आहे त्यासाठी शोध सुरुवात करू शकता. अशा पद्धतीने योग आहेत. आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी केतू उपस्थित आहेत. त्यामुळे थोड्या काही अंशी तुमची कुठलीही गोष्ट मनावर घेणं आणि ते मनाला लावून घेणं अशी सवय वाढू शकते. विशेष सांगायचं झाल्यास ज्यांचं नक्षत्र रोहिणी आहे तर अशा व्यक्तींनी स्वतःच्या मनावरती ताबा ठेवायचा आहे, नियंत्रण ठेवायचं आहे. कुठली गोष्ट मनाला न लावून घेता, अति भावनिकतेने न विचार करता प्रॅक्टिकली विचार करावा असा तुम्हाला सल्ला असेल. आईच्या सुखासाठी, मातृसुखासाठी हा महिना उत्तम असेल. पंचमाकडे जाऊयात. पंचम स्थान हे आपल्याला शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं आणि या तिन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कन्या रास येते. बुधांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यामुळे बुधांच्या कृपेने शिक्षणासाठी उत्तम योग आहेत, प्रणयासाठी उत्तम योग आहेत. दोघांच्या मध्ये तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये काही वाद होते ते सुद्धा संपुष्टात येण्याची शक्यता या संपूर्ण कालावधीमध्ये असणार आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थानाकडे जाऊयात. षष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं. हितशत्रूंचा त्रास सुद्धा दर्शवतं. हितशत्रू असा मी प्रामुख्याने उल्लेख केला. शत्रुपीडा होणं ही गोष्ट वेगळी आहे आणि हितशत्रू होणं ही गोष्ट वेगळी आहे. तुमच्या रोजच्या दैनंदिनीमध्ये काम करताना किंवा व्यवसाय करताना, नोकरीमध्ये तुम्हाला स्पर्धक मिळणं किंवा स्पर्धक असणं हे विशेष नाही, परंतु
त्यांच्याकडनं होणाऱ्या मनस्ताप किंवा चिडचिड, आपल्याला त्यांच्याकडनं येणारी जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा नकारात्मकता आहे, यामुळे होणारा मानसिक त्रास हा फार मोठ्या प्रमाणात असतो. शुक्रांच्या कृपेने हा सगळा त्रास आता संपुष्टात येऊ शकतो. तो पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला यांच्याकडनं तुमच्या जे काही स्पर्धक आहेत, तुमच्या कामाच्या ठिकाणचे कलीग्स आहेत, त्यांच्याकडनं जी येणारी निगेटिव्हिटी आहे किंवा तुमच्या कामाबद्दल निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह मतं येत आहेत, तर ती सगळी कमी होण्यासाठी मदतच होणार आहे. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र वाणीवरती नियंत्रण ठेवायचंय किंवा कुठलीही गोष्ट विचाराने करायची आहे, असा सल्ला देण्यात येतोय. जोडदाराचं सुख आपण सप्तमावरनं पाहतो, पार्टनरशिपमधील व्यवसाय सुद्धा सप्तमावरनं पाहतो. ज्यांचा औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यापार आहेत, ज्यांचे कन्स्ट्रक्शनचे व्यापार आहेत, ज्यांचे जमीन खरेदी विक्रीचे व्यापार आहेत, अर्थात रिअल इस्टेटमध्ये काम करणार आहेत, अशा सगळ्यांना सांगू इच्छिते, तुम्हाला या महिन्यातील दुसरा पंधरवडा अत्यंत लाभदायक असणार आहे. या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्ही तुमची कामे हाती घ्यायची आहेत, मोठमोठे व्यवहार करायचे आहेत. त्या व्यवहारामधनं उत्तम लाभप्राप्तीचे संकेत दिसून येत आहेत. पार्टनरशिपमध्ये सुद्धा असे व्यवसाय असतील तर अशा लोकांना सुद्धा पार्टनरचं सुख प्राप्त होईल. ते म्हणजे त्यांच्याकडनं मिळणारा प्रेम आणि प्रतिसाद. कामामध्ये मिळणारी जी साथसोबत आहे ती चांगल्या प्रमाणात दिसून येते. जोडदाराच्या सुखाच्या दृष्टीने हा महिना उत्तम असणार आहे. पत्रिकेतील 9व्या स्थानाकडे जाऊयात. 9वं घर हे अध्यात्माचं मानलं जातं. 9वं घर हे नवीन नोकरीचं मानलं जातं. ज्यांना वडिलोपार्जित काही व्यवसाय सुरू करायचे आहेत, अशांसाठी मी प्रामुख्याने सल्ला देईल की तुम्हाला या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यामध्येच त्या व्यापारात सुरुवात करायची आहे. अजूनही नियोजन केलं नव्हतं, काहीतरी व्यवसायामध्ये हातभार लावूयात, आईवडिलांना मदत करूयात, तर त्यांनी आत्ता नक्कीच मनावर घ्यायचं आहे आणि व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये तुम्हाला स्थिरता प्राप्त करून घेणाऱ्या या 9व्या स्थानाचं फळ प्राप्त करून घ्यायचं आहे. पत्रिकेतील 9वं घर शुभ संकेत सुद्धा दर्शवतं. या महिन्यात शुभ संकेत कशासाठी आहेत? तर ज्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून जमीन खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी, म्हणजेच रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या वर्गासाठी, वास्तू, वाहन या संदर्भातील कार्य करणारा म्हणजे खरेदी विक्री करणाऱ्या वर्गासाठी सुद्धा उत्तम कालावधी असेल आणि त्याच्यामुळे शुभ संकेत आणि ती वस्तू तुम्हाला प्राप्त होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या दैनंदिनीमध्ये, तुमच्या स्वभावामध्ये जो महत्वाकांक्षीपणा हवा आहे किंवा कर्मनिष्ठता हवी आहे, ती सुद्धा प्राप्त झाल्यामुळे एक शुभ संकेतच आपण त्याला म्हणू, तुम्हाला या महिन्यात पाहायला मिळेल. याचबरोबर संपूर्ण महिना तुम्हाला आध्यात्मिक जोड देऊन तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती प्राप्त करून घेता येऊ शकते. दशमस्थान हे व्यापाराचं आहे. दशमस्थान हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे व्यवसाय करावेत हे सुद्धा सुचवतं आणि तुम्हाला तुमच्या वडिलांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल का हे सुद्धा दाखवतं. आणि या सर्व अनुषंगाने विचार केला, दशमस्थानामध्ये असणारी राहूंची उपस्थिती आणि या ठिकाणी असणारी कुंभ रास आणि शनींचं गोचर हे 11व्या घरातनं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये एक आत्मविश्वास, जिद्द निर्माण करून देतील आणि त्यामुळे तुम्ही तुमचा व्यापार उत्तम कराल. व्यवसायातनं अर्थार्जन प्राप्त करून घ्याल. विशेष सांगायचं झाल्यास औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग, रिअल इस्टेटमध्ये काम करणारा वर्ग यांना आर्थिक स्थितीमध्ये वाढ झालेली प्रामुख्याने दिसून येणार आहे. शेती, बागायत जमीन याचा खरेदी व्यवसाय करणारा जो वर्ग आहे यांच्यासाठी सुद्धा विशेष शनींची कृपा पाहायला मिळणार आहे. दशमात राहू आहेत. विविध प्रकारचे कॉस्मेटिक, प्लास्टिक, रबर, संगणक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम फळ मिळणार आहेत. MNC कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करायचंय, नक्की करा. तुमच्यासाठी संधीचा काळ राहू घेऊन येतील. याचबरोबर 11व्या घरामध्ये असणारे शनी तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये स्थिरता, लाभप्राप्तीचे संकेत घडून आणतील आणि 12व्या स्थानामध्ये असणारी मंगळांची रास आणि मंगळांचं गोचर हे मिथुनेतनं होतंय, म्हणून तुम्हाला विशेष धनप्राप्ती, धनसंचय याचे सुद्धा संकेत आणतील. पत्रिकेमधील 12व्या घरावरून आपण खर्च सुद्धा पाहतो. काही अंशी नवीन प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत, म्हणून कर्ज होऊ शकतं, अशा पद्धतीने योग आहेत. संपूर्ण महिन्यात नामस्मरण काय करायचं आहे आणि कोणत्या वेळेमध्ये हे समजून घेऊयात. या संपूर्ण महिनाभरात तुम्हाला गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. रोज एक वेळेस सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणणं अत्यंत लाभदायक ठरेल. धनसंचय करून घेण्यासाठी, वृद्धिंगत करून घेण्यासाठी उत्तम ठरेल. याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगते, तुम्हाला तृतीय स्थानातनं गुरूंचं गोचर आहे. त्यांची पंचम दृष्टी सप्तमावर येते. त्यामुळे विवाह सुख आणि विवाह योग असे दोन्ही योग चांगले असल्यामुळे या महिन्यामध्ये दत्त उपासना सुद्धा अत्यंत श्रेष्ठ लाभदायक ठरेल. आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना
संपूर्ण सप्टेंबर महिना कसा असणार आहे, या महिन्यामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे, कोणत्या विशेष गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचा आहे, समजून घेतला. आजचा व्हिडिओ कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणारच आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.